सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने सायबर सुरक्षा प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संचालित सूर्यभारत ग्लोबल प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अमेरिकेतील माइल 2 यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला। या करारांतर्गत सूर्यदत्त मिशन सायबर फॉर ऑल उपक्रमाद्वारे बेसिक ते अतिप्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती सूर्यदत्त चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली। PYC जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI याविषयी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा डॉक्टर संजय चोरडिया व माइल 2 चे प्रमुख डॉक्टर रेमंड फ्रेडमन ऑनलाईन आणि एशिया हेड अरिंदम पॉल यांनी केली। तसेच या सामंजस्य कराराचे आदान प्रदान केले। प्रसंगी सूर्यदत्त च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, संगणक विभागाच्या संचालक प्राध्यापक डॉक्टर मनीषा कुंभार, जनसंपर्क व्यवस्थापक स्वप्नाली कोगजे आदी उपस्थित होत्या। प्रोफेसर डॉक्टर संजय बी चोरडिया, फाउंडर प्रेसिडेंट and चेयरमन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता औद्योगिक संशोधन ज्ञानपीठ सुरू केलेलं आहे आणि त्याच्या अंडर सूर्यभारत LLP आपण ही कंपनी रजिस्टर केलेली आहे। सूर्यभारत LLP ही अशी कंपनी आहे की ज्याच्यामुळे 100हून अधिक नवीन व्हेंचर्स होऊ घातलेले आहेत। याच्याबद्दल 3-4 महिन्यापूर्वी अनाउन्समेंट केलेली आहे। त्यातलं सूर्यदत्ता ॲग्रो फूड एंटरप्राइज, सूर्यभारत ॲग्रो फूड एंटरप्राइज ऑलरेडी आपलं सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये इम्युनिटी बूस्टर आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आपण हे करतो, बनवतो आणि त्याला बेस्ट इमर्जिंग स्टार्टअप म्हणून आपल्याला ऑलरेडी आता रिसेंटली विकास खन्ना रिनाउंड इंडियन शेफ आहे पण बेस्ड इन USA त्याच्या हस्ते मिळालं। आणि आता आम्ही माइल 2 ही जी US बेस्ड कंपनी आहे 2008 पासून, जे अमेरिकेतील आणि जगभरातील बऱ्याच गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना, डिफेन्सला किंवा त्या राज्याच्या स्टेट सिक्युरिटी करता, इंडस्ट्रीच्या सिक्युरिटी करता हे वेब सोल्युशन्स, सायबर सोल्युशन्स, सायबर विथ AI असे मॉड्यूल्स वेगवेगळे दिलेल्या त्या माध्यमातून कॉर्पोरेट लेवलला सिक्युरिटीचं ट्रेनिंग देतात, कन्सल्टन्सी देतात आणि आता त्यांनी कॉलेजेस लेवलला पण ह्या अशा ब्रांचेस, त्याला ते ATC म्हणतात, म्हणजे ऑथोराइज ट्रेनिंग सेंटर। आपण सूर्यभारत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी स्किल सेंटर आपण असं सुरू केलंय। त्याच्यामध्ये हे सेंटर ऑफ सूर्यभारत सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI, सायबर सिक्युरिटी आणि AI हे आपण आज सुरू करत आहोत आणि याच्याकरता याचा एक जास्त अवेअरनेस व्हावा म्हणून आपण एक सूर्यभारत महा टेक फेस्ट म्हणूया आपण, किंवा सायबर टेक फेस्ट म्हणूया, ही आयोजित केलेली आहे। त्यांना हे अरिंदम म्हणून जे आहेत अहमदाबादवरून आलेले आहेत, जे मास्टर फ्रँचायझी आहेत किंवा सेंटर आहे, ऑथोराइज सेंटर फॉर माइल 2 कंपनी ऑफ USA। ते पूर्ण 5 ते 6 तासाचं मुलांना, जी कुठल्याही कॉलेजची मुलं ज्यांना सायबरमध्ये करिअर करायचं आहे किंवा या आपण टेक फेस्ट बोलतोय की हॅक फेस्ट बोलतोय, हॅकॅथॉन म्हणून जे असतं तुला सूर्यभारत महा हॅक फेस्ट याचं आपण आयोजन 8 तारखेला करत आहोत। त्याच्या आधी 7 तारखेला मुलांना आपण कॉलेजमध्ये बोलून हे स्वतः 5 ते 6 तासाचं ट्रेनिंग देणार आहे। त्यांचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह होणार आहे की ही कशी, हे हॅक फेस्ट कसं क्रॅक करायचं, कसं जायचं त्याच्या आतमध्ये, कसं सोडवायचं, त्याला थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज देणार आहेत। आणि मग इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये, कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्याचं एक कॉम्पिटिशन घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये जेवढी मुलं पार्टिसिपेट करतील त्यांना माइल 2 ही जी USAची रिनाउंड, जगातली सगळ्यात रिनाउंड कंपनी जी आहे, ज्यांचे आता रेमंड्स म्हणून फाउंडर आपल्याशी बोलले ऑनलाईन अमेरिकेवरून, त्यांच्याकडून त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे पार्टिसिपेशन। याच्यामध्ये दुसरा उद्देश असा आहे की मुलं सेमिनार आणि कॉन्फरन्सला एवढं अटेन्शन देत नाही, तर इथं प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना मिळणार आहे, प्रॅक्टिकली ते काहीतरी ऍक्टिव्हिटी करणार आहे म्हणून ही हॅकफेस्ट अरेंज केलेली आहे। त्याच्यामध्ये मुलं सर्व कॉलेजेसची, आमच्या कॉलेजेसची मुलं भाग घेतील। ट्रेनिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हॅकफेस्टमध्ये पार्टिसिपेट करतील आणि ह्याच्यातून त्यांना सायबर आणि AI काय काय करू शकते आणि काय करिअर अपॉर्च्युनिटी आहे हा त्यांचा एक इंटरेस्ट डेव्हलप होईल। इंटरेस्ट डेव्हलप झाल्यानंतर अगदी बेसिक लेवल पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत जे मोर दॅन 30 कोर्सेस आहेत की डिपेंडिंग अपॉन त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, नॉलेज काय आहे आणि या हॅकफेस्टमध्ये त्यांना काय इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे। तो मुलगा BAचा असू शकेल, BComचा असू शकेल, इंजिनिअरिंगचा असेल, BSc कम्प्युटर सायन्सचा असेल, BSc सायबर सिक्युरिटीचा देखील असेल,
तो त्या लेवलला डिपेंडिंग अपॉन स्किल सेट्स तो हे कोर्सला नोंदणी करू शकतो. हे कोर्सेस मार्केटमध्ये जे काही प्रोफेशनल बॉडीज आहेत किंवा ट्रेनिंग सेंटर्स आहेत त्यांच्यापेक्षा ऑलमोस्ट 1/3 प्राइसमध्ये आपल्याकडे ते आपण माइंडच्या यांच्या मार्फत आपण ते देणार आहोत. याचं कारण असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर सगळी फॅसिलिटी आपली असणार आहे, टीचर्स त्यांचे असणार आहे, ट्रेनर्स की ज्यांना हे 5-5 वर्ष ह्या सॉफ्टवेअरवरती लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि मुलांना यातून इंटर्नशिप्स लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करायला मिळणार आहे. ॲज पर द कंपनी पॉलिसी, गव्हर्नमेंट पॉलिसीप्रमाणे इतका लिमिटेड ऍक्सेस आहे तो त्यांना दिला जाणार आहे आणि त्यांना त्या प्रोजेक्ट्सवरती काम करता येणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि जे सिनियर लोक असतील ते तिथे पुढचं काम करून त्यांना गव्हर्नमेंटला किंवा ज्या कंपनीमध्ये सायबर अटॅक झालेला आहे त्यांना ते सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तो जैसे ट्रस्टी सर ने ऑलरेडी काफी कुछ चीजें बता दिया है, बट सूर्यदत्ता ग्रुप के साथ सबसे पहले जो हम लोग शुरू कर रहे हैं, जो उनका कंसेप्ट है कि साइबर फॉर ऑल, तो सबसे पहले तो हम लोग जितने भी स्टूडेंट्स है पुणे में इवन सूर्यदत्ता कॉलेज में सबके लिए साइबर सिक्योरिटी अवेयरनेस प्रोग्राम रन करना चाहते हैं ताकि सबको नॉलेज मिले कि भाई साइबर सिक्योरिटी क्यों इंपॉर्टेंट है. एंड उसके बाद जो बंदा मतलब जो कैंडिडेट साइबर सिक्योरिटी सीखना चाहता है उसके लिए हम लोग हैकफेस्ट चैलेंज करेंगे. एंड हैकफेस्ट के बाद जो अलग अलग सर्टिफिकेशन प्रोग्राम है हमारा, जैसे जैसे स्टूडेंट का इंटरेस्ट होगा, इंटरेस्ट लेवल के हिसाब से उनको हम लोग साइबर सिक्योरिटी के करियर ट्रैक में ले जाएंगे. फिर ट्रेनिंग के बाद उनको हम लोग लाइव प्रॉब्लम स्टेटमेंट देंगे और लाइव प्रोजेक्ट्स में काम कराएंगे क्योंकि वो बहुत जरूरी है जब वो कॉर्पोरेट में इंटरव्यूज के लिए जाते हैं. एंड जब वो कंप्लीट होगा एंड उसके बाद हम लोग स्टूडेंट्स को प्लेसमेंट अपॉर्चुनिटीज देंगे. हमारे स्टूडेंट्स ऑलरेडी बड़े कंपनीज लाइक IBM हो या HDFC सिक्योरिटीज हो, कोटक महिंद्रा सिक्योरिटीज हो, इन कंपनी इवन डच बैंक में हमारे स्टूडेंट्स काम कर रहे हैं. तो इस टाइप के कंपनीज में हम लोग स्टूडेंट्स को अप्रोच करेंगे और भी जो अपकमिंग रिक्वायरमेंट्स आगे आएंगे हमारे पास तो उसमें हम लोग स्टूडेंट्स को भेजेंगे इंटरव्यूज के लिए.